जय श्रीराम. वजन कमी होत नाहीये, फॅट लॉस होणार राहिलं म्हणून फॅट फॅट बर्नर घ्यायचा विचार चालू आहे, म्हणजे फॅट लॉसच्या गोळ्या घ्यायचा विचार चालू आहे. तर त्यासाठी फॅट लॉसच्या गोळ्या घेण्यापूर्वी किंवा फॅट बर्नर घेण्यापूर्वी किंवा फॅट बर्नर पावडर फॉर्म घेण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. कारण की व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजून द्या की फॅट बर्नर घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे वेट लॉस आणि फॅट लॉस करत असणार. भरपूर जणांच्या डोक्यात प्रश्न असतो की आपण वर्कआउट करतो, डाएट करतो, तर आपल्याला फॅट बर्नर घेणं खूप गरजेचं असतं, फॅट लॉसच्या टॅबलेट घेणं खूप गरजेचं असतं, वेट लॉसच्या टॅबलेट घेणं खूप गरजेचं असतं आणि भरपूर जण या गोष्टी सजेस्ट करत असतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला लगेच समजून जाईल की गोळ्या वगैरे पावडर फॉर्म घेणं खूप गरजेचं आहे की नाही. कारण की फॅट बर्नर हे एक काय मॅजिक नाहीये, म्हणजे एक काय जादू नाही. कितीही घेतली गोळी घेतली फॅट बर्नरची किंवा पावडर फॉर्म घेतला तर लगेच तुमचं वजन कमी होऊन जाणार किंवा तुमचं फॅट लॉस होऊन जाणार आहे. हे काय मॅजिक काम करत नाही. हे थोड्याफार प्रमाणात काम करतं, पण हे सर्व तुमच्या शरीरावर अवलंबून आहे. तुम्ही कशा पद्धतीने वर्कआउट करताय, कशा पद्धतीने तुम्ही डाएट करताय, यावर सर्व डिपेंड करत असतं. आता मी तुम्हाला सांगतो, फॅट बर्नर वेट लॉस करायचं असेल किंवा फॅट लॉस करायचं असेल, तुम्ही जे काही घेता टॅबलेट फॉर्म पावडर फॉर्म, तुम्हाला हे थोडीफार प्रमाणात मदत करतात. पण केव्हा मदत करतात, जेव्हा तुमचं डाएट हा कॅलरी मध्ये डिफिशियंट आहे तेव्हा काम करत असतो. चांगल्या प्रकारचं प्रोटीन घेताय, प्रोटीन इंटेक करताय डाएट मधून, तेव्हा काम करत असतो. चांगल्या प्रकारचं वर्कआउट करताय तेव्हा काम करत असतो. नुसतं न वर्कआउट करायचं आहे ना डाएट करायचं, फक्त फॅट बर्नरची टॅबलेट घ्यायची आहे आणि तुम्हाला लगेच तुमच्या वेट लॉस फॅट लॉस होणार आहे, तर हे चुकीचं आहे. हे काय जादू नाहीये की ती लगेच तुमचं वजन कमी करते. तुम्हाला त्यासोबत चांगला डाएट, चांगला वर्कआउट, चांगलं प्रोटीन इंटेक करावं लागेल. आता फॅट बर्नर काम करतं, थोड्याफार प्रमाणात काम करतं. कसं करतं, ते तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम वाढवून देतं, बरोबर. त्यानंतर ते त्याच्यामध्ये कॅफीन असल्यामुळे ते आपलं कॅलरी डिफिशिएट करायला मदत करत असतात, कॅलरी कमी करायला, कॅलरी जाळायला मदत करत असतात, बरोबर आहे. त्यानंतर ते काय करतं, आपल्याला भूक कमी लागून देत असतं, ज्यामुळे आपण कमी खात असतो. कमी खाल्लं म्हणजे आपलं चीट मील वगैरे या गोष्टी होणार नाही, आपल्या शरीरात फॅट स्टोअर होणार नाही. आणि तिसरी गोष्ट, ते वर्कआउट मध्ये इंटेन्सिटी आणत असतं, म्हणजे आपल्याला एक एनर्जी प्रोव्हाइड करत असतं. या गोष्टी ते करत असतात. पण त्याच्यासोबत खास करून मित्रांनो, तुम्हाला कॅलरी शेट करून डाएट करावं लागेल, हाय प्रोटीन घ्यावं लागेल आणि वर्कआउट स्ट्रेंथ ट्रेनिंग सोबत कार्डिओ वगैरे या गोष्टी करावं लागेल. नुसतं कार्डिओ करून चालणार नाही, या तिन्ही गोष्टी करावं लागेल. हे झालं त्याचे फायदे. आता त्याचे साईड इफेक्ट काय मी तुम्हाला सांगणार आहे. जे फॅट लॉसची टॅबलेट घेता, वेट लॉसची टॅबलेट घ्या किंवा पावडर फॉर्म घेता, कोणीही सजेस्ट केलेलं, कुठल्याही प्रकारच्या गायडन्स असलेला, म्हणजे त्याला नॉलेज आहे अशा व्यक्तीकडून, जे ट्रेनर आहे त्याला नॉलेज आहे अशा व्यक्तीचं गायडन्स न घेता कोणी काय घेताना, तर त्यांना काय साईड इफेक्ट होता किंवा तुम्ही घेताय तर तुम्हाला काय साईड इफेक्ट होता हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले त्यांना मळमळ व्हायला लागून जाईल, त्यानंतर त्यांना जीव घाबरायला लागू दे, घाबरटपणा वाटायला लागू दे. त्यानंतर भरपूर जणांचं डोकं दुखायला लागलं जात असतं. त्यानंतर भरपूर जणांचं बीपीचा त्रास वाढायला लागून जात असतो आणि काही काहींचं हार्ट रेट सुद्धा वाढायला लागून जात असतो. तर या काही गोष्टी हे साईड इफेक्ट त्याच्यामध्ये होत असतात. म्हणून तुम्ही या गोष्टी घेणार ना, तर एखाद्या सर्टिफाईड ट्रेनरच्या अंडर थ्रू त्याच्या गायडन्सने तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचा किती प्रमाणात किती डोस घ्यायचा आहे, केव्हा घ्यायचा, केव्हा नाही घ्यायचा, या गोष्टी तुम्हाला तो सांगणार आहे. म्हणून मित्रांनो, आजचा विषय तोच होता की फॅट बर्नर घ्यायची का नाही घ्यायची. तर मी त्याचे तुम्हाला फायदे सांगून दिले, त्याचे तोटे सुद्धा सांगून दिले आणि केव्हा घ्यायला पाहिजे या गोष्टी तुम्ही तुमच्या ट्रेनरला विचारा, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये डाएट वगैरे करणार त्या गोष्टीला. मी आता या व्हिडिओमध्ये सांगत नाही, पण याच्यामध्ये त्याचे फायदे आणि तोटे सांगून दिले आणि ते काय काय कशा पद्धतीने काम करतात ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, माझं एकच सांगणं आहे, तुम्ही जे घेणार ना, तर पहिले तुमच्या ट्रेनरच्या अंडर जाऊन गायडन्स करून गायडन्स त्याचा घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही या गोळ्या, या टॅबलेट घ्या. कोणाच्याही थ्रू घेऊ नका, कारण की याचे फायदे बी चांगले आणि तोटे बी खराब, एक लक्षात ठेवा. हे म्हणजे आता फायनल याच्यावर गोल्डन वर्ड वर की फॅट बर्नर घेणं गरजेचं आहे का नाही, फॅट बर्नर घेणं गरजेचं आहे का नाही, ते काय एक जादू करत नाही.
थोडीफार मदत करते, पण सर्व तुम्हाला तुमच्या डिपेंडवर, बॉडीवर डिपेंड आहे. तुम्हाला चांगला डाएट करावा लागेल, कॅलरी विषय करून हाय प्रोटीन घ्यावं लागेल आणि वर्कआउट स्ट्रेंथ ट्रेनिंग सोबत कार्डिओ ट्रेनिंग सुद्धा करणं गरजेचं आहे. तर या गोष्टी करणार तेव्हा ती तुम्हाला रिझल्ट देणार आणि रिझल्ट सोबत त्याचे तोटे सुद्धा आहे. म्हणून या गोष्टी तुम्ही सांभाळून करा. घ्यायच्या असेल तर तुमच्या ट्रेनरच्या अंडर जाऊन त्याचे गायडन्स करा. भगवान तुम्ही सांगा. तर मित्रांनो, आता माझ्या विषय तुम्हाला आवडेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक नेक्स्ट